जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हा स्लोगन दिला होता मान्यवर कांशीरामजी यांनी. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एकंदरीत 39 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. भारताच्या संविधानामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एकूण राज्याच्या विधानसभेच्या जागांपैकी 15% एवढी मंत्रिमंडळाची संख्या असावी आणि या गणिताच्या नुसार महाराष्ट्रामध्ये 288 एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत. 145 चा मॅजिक फिगर जो युती किंवा आघाडी किंवा मित्र पक्ष गाठेल तो पक्ष हा सत्तेमध्ये बसत असतो आणि याच गणिताला पकडून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये साधारणपणे 42 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेत असतात. महाराष्ट्र राज्यामध्ये 2 दिवसापूर्वी शपथविधी पार पडला. या शपथविधीमध्ये एकट्या मराठा समाजाच्या साधारणपणे 16 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मराठा समाजाच्या नंतर एकट्या ओबीसी या प्रवर्गामधून साधारणपणे 17 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. अनुसूचित जातीची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 13% एवढी लोकसंख्या आहे आणि या 13% लोकसंख्या असून देखील अनुसूचित जातीच्या फक्त 2 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. अनुसूचित जातीच्या 2 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने फक्त 1 आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली आणि जैन समाजाच्या देखील 1 आमदाराने मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ब्राह्मण समाजाच्या साधारणपणे 3 आमदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मग ते मराठा समाजाचे आमदार कोण आहेत, ओबीसी समाजातील आमदार कोण आहेत ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ओबीसी मधील पर्टिक्युलर कोणत्या जातीच्या आमदाराने ही मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर 16 मराठा आमदार कोण आहेत की ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. पहिलं नाव आहे तुमचं ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील. दुसरं नाव आहे तुमचं चंद्रकांत दादा पाटील. तिसरं नाव आहे तुमचं नितेश राणे. चौथं नाव आहे तुमचं शिवेंद्र राजे भोसले. 5वं नाव आहे तुमचं मेघना बोर्डीकर. 6वं नाव आहे तुमचं आशिष शेलार. 7वं नाव आहे तुमचं एकनाथ शिंदे. 8वं नाव आहे तुमचं शंभूराज देसाई. 9वं नाव आहे तुमचं योगेश कदम. 10वं नाव आहे तुमचं भरत शेठ गोगावले. 11वं नाव आहे प्रकाश आंबेडकर. 12वं नाव आहे दादा भुसे. 13वं नाव आहे अजित पवार. 14वं नाव आहे बाबासाहेब पाटील. 15वं नाव आहे मकरंद पाटील. 16वं नाव आहे माणिकराव कोकाटे. 16 मराठा समाजाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. याच्यानंतर ओबीसीच्या साधारणपणे 17 आमदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता ओबीसी मधील कोणत्या जातीच्या आमदाराने मंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे त्यांची लिस्ट. पहिला आहेत तुमचे गिरीश महाजन. हे गुज्जर समाजाचे आहेत, ओबीसी मधून येतात, त्यांनी पहिली शपथ घेतली. दुसरं नाव आहे तुमचं चंद्रशेखर बावनकुळे. हे तेली समाजाचे आहेत. तिसरं नाव आहे तुमचं पंकजाताई मुंडे. हे वंजारी समाजाचे आहेत. चौथं नाव आहे तुमचं प्रताप सरनाईक. हे कुणबी समाजाचे आहेत. 5वं नाव आहे तुमचं अतुल सावे. हे माळी समाजाचे आहेत. 6वं नाव आहे तुमचं जयकुमार गोरे. हे माळी समाजाचे आहेत. 7वं नाव आहे तुमचं पंकज भोयर. हे कुणबी समाजाचे आहेत. 8वं नाव आहे गणेश नाईक. हे आगरी समाजाचे आहेत. 9वं नाव आहे तुमचं आकाश फुंडकर. हे तुमचे कुणबी समाजाचे आहेत. 10वं नाव आहे तुमचं आदिती तटकरे. हे गवळी समाजाचे आहेत. 11वं नाव आहे तुमचं दत्ता भरणे. हे धनगर समाजाचे आहेत. 12वं नाव आहे तुमचं धनंजय मुंडे. हे वंजारी समाजाचे आहेत. 13वं नाव आहे गुलाबराव पाटील. हे देखील गुज्जर समाजाचे आहेत. 14वं नाव आहे संजय राठोड. हे बंजारा समाजाचे आहेत. 15वं नाव आहे इंद्रनील नाईक. हे बंजारा समाजाचे आहेत. 16वं नाव आहे आशिष जयस्वाल. हे कलाल जातीचे आहेत. 17वं नाव आहे जयकुमार रावल. हे राजपूत समाजाचे आहेत. अशा प्रकारे 17 ओबीसी आमदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आता पर्टिक्युलर जर तुम्ही ओबीसी मधील जर जात गणना जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये असं दिसून येतंय की साधारणपणे 17 ओबीसीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी माळी समाजाचे 2, तेली समाजाचा 1, वंजारी समाजाचे 2, बंजारा समाजाचे 2, कुणबी समाजाचे 3, आगरी समाजाचा 1, गवळी समाजाचा 1, गुज्जर समाजाचे 2, धनगर समाजाचे 1, कलाल समाजाचा 1 आणि राजपूत समाजाचा 1. अशापैकी प्रत्येक जातीला याच्यामध्ये विभागणी करून प्रत्येक जातीचा समावेश करण्याचा प्रयत्न हा महायुती सरकारने केलेला आहे
आणि साधारणपणे 17 एक ओबीसी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 अनुसूचित जातीच्या आमदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. यापैकी पहिलं नाव आहे तुमचं संजय सावकारे, हे चर्मकार समाजाचे आहेत, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दुसरं नाव आहे तुमचं संजय शिरसाट, हे बौद्ध समाजाचे आहेत. या दोघांनी अनुसूचित जातीमधून किंवा अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा आदिवासी म्हणजेच अनुसूचित जनजाती. याच्यामध्ये पहिलं नाव आहे तुमचं अशोक उईके, हे आदिवासी समाजाचे आहेत. आणि दुसरं म्हणजे नरहरी झिरवाळ, हे 2 आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. मुस्लिम समाजाच्या 1 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्यांचं नाव आहे हसन मुश्रीफ. त्याच्यानंतर जैन समाजाच्या देखील 1च आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे, त्यांचं नाव आहे मंगल प्रभात लोढा. त्याच्यानंतर ब्राह्मण समाजाच्या साधारणपणे 2 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे उदय सामंत, जे की गौड ब्राह्मण या समाजाचे आहेत. या दोघांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. आणि तिसरे ब्राह्मण म्हणून माधुरी मिसाळ, जे की सीकेपी आहेत, सूर्यसेन कायस्थ प्रभू या समाजाचे आहेत. अशा प्रकारे ब्राह्मण समाजाच्या 3 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. जिसकी जितनी संख्या भारी या सुविचाराचा जर विचार केला, या स्लोगनचा जर विचार केला, तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकट्या मराठा समाजाच्या 16 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, ओबीसीच्या 17 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, अनुसूचित जातीच्या 2 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, अनुसूचित जनजातीच्या 2 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, मुस्लिम समाजाच्या 1 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, जैन समाजाच्या 1 आमदारांनी शपथ घेतलेली आहे, तर एकट्या ब्राह्मण समाजाच्या 3 आमदारांनी शपथ घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये जर तुम्ही नीट जर नावं ऐकली तर प्रत्येक नाव हे घराणेशाहीशी निगडीत आहे. मोजकी नावं जर सोडली तर ही घराणेशाहीच्या विपरीत आहे. पहिलं नाव जर तुम्ही बघितलं राधाकृष्ण विखे पाटील, हे घराणेशाहीमधूनच आलेलं नाव आहे. त्याच्यानंतर नितेश राणे, हे देखील घराणेशाहीमधलं नाव आहे. त्याच्यानंतर शिवेंद्रसिंग राजे भोसले, त्याच्यानंतर तुमचे शंभूराज देसाई, हे देखील घराणेशाहीमधूनच आलेलं नाव आहे. त्याच्यानंतर योगेश कदम, हे देखील घराणेशाहीमधून नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर अजित पवार यांची तर किती मोठी घराणेशाही आहे ही संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहित आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं ते म्हणजे पंकजा मुंडे. पंकजा मुंडे हे दोघं असे भाऊ बहीण आहेत इतिहासामध्ये पहिल्यांदा की भाऊ बहीण एकाच विधानसभेमधून एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली आणि एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढल्याच्या नंतर विरोधी बाकांवरती एक जण बसायचा आणि एक जण सत्ताधारी मध्ये बसायचा. आणि नंतरच्या काळामध्ये जसं राजकारण बदललं तसं एकाच मतदारसंघामधून एकाच कुटुंबातील भाऊ आणि बहीण या दोघांनी मंत्रिमंडळामध्ये शपथ घेतलेली आहे, ते म्हणजे मुंडे परिवार. याच्यामध्ये पंकजाताई मुंडे आणि दुसरं नाव म्हणजे धनंजय मुंडे. त्याच्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे तुमचं गणेश नाईक. गणेश नाईक हे स्वतः जरी घराणेशाहीमधून आलेले नसले, मात्र यांनी नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाही वसवलेली आहे आणि नवी मुंबईच्या स्थानिक नागरिकांना गणेश नाईक यांची घराणेशाही चांगलीच माहित आहे. त्याच्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे तुमचं आदिती तटकरे. आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे हे खासदार आहेत सध्याच्या घडीला. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून देखील काही काळ कार्य देखील केलेलं होतं आणि सध्याला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष देखील आहेत. त्याच्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे तुमचं इंद्रनील नाईक. हे देखील घराणेशाहीमधून पुढं नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अशी काही घराणी आहेत की जी घराणे प्रत्येक मतदारसंघामध्ये बसलेली आहेत. याच्यामध्ये काही सख्खे भाव आहेत या महाराष्ट्राच्या आमदार विधानसभेमध्ये निवडून गेलेले, काही काका पुतणे आहेत, मामा भांजे आहेत, साडू आहेत, त्याचप्रमाणे कोणी मावस भाऊ देखील या विधानसभेमध्ये निवडून आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या 288 जागांपैकी भरपूर साऱ्या जागांवरती ही घराणेशाही निवडून आलेली आहे. आता मराठा समाजाचे कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले किंवा किती जागा कुठल्या पक्षाने निवडून आणल्या? सगळ्यात पहिले भारतीय जनता पार्टी,
भारतीय जनता पार्टीने 132 जागा जिंकलेल्या आहेत। या 132 जागांपैकी एकटा मराठा समाज आणि मराठा कुणबी समाज यांचे साधारणपणे 48 आमदार हे विधानसभेवरून निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर क्रमांक 2 ला येतात तुमचे शिवसेना म्हणजे शिंदे गट। शिंदे गटाने 57 जागा या विधानसभेवरती जिंकल्या आहेत। त्याच्यापैकी 26 आमदार हे एकट्या मराठा आणि मराठा कुणबी समाजाचे आहेत। त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट। अजितदादा गटाने 41 आमदार विधानसभेवरती निवडून आणले। त्यापैकी निम्मे म्हणजे 41च्या निम्मे 20 आमदार हे मराठा आणि कुणबी समाजाचे आहेत। त्याच्यानंतर काँग्रेसच्या साधारणपणे 16 जागा या विधानसभेवरती निवडून आल्या। या 16 पैकी साधारणपणे 5 आमदार एकट्या मराठा आणि मराठा कुणबी या समाजाचे आहेत। त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या साधारणपणे 10 जागा या विधानसभेवरती निवडून आल्या। यांचं देखील साधारणपणे 50% जागा म्हणजे 10च्या निम्म्या 5 जागा एकट्या मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या निवडून आलेल्या आहेत। त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साधारणपणे 20 जागा या विधानसभेवरती निवडून आल्या आणि या 20 जागांपैकी साधारणपणे 6 आमदार एकट्या मराठा आणि कुणबी समाजाचे निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये घराणेशाही कशी राहिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेमधून आमदार निवडून आले या आमदारांमध्ये घराणेशाहीमध्ये पहिलं नाव जर कुणाचं येत असेल तर ते म्हणजे बाप लेक म्हणजेच सुनील तटकरे हे रायगडचे खासदार आहेत आणि त्यांची लेक आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत आणि सध्याला त्यांनी मंत्रिपदाची देखील शपथ घेतलेली आहे। त्याच्यानंतर सख्खे भाऊ बहीण याच्यामध्ये संजना जाधव ज्यांचे पती हर्षवर्धन जाधव आहेत जे कन्नडमधून निवडून आलेले होते आणि सध्याला संजना जाधव या कन्नड या विधानसभेमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि संतोष दानवे हे भोकरदन या ठिकाणातून निवडून आलेले आहेत आणि हे दोघे जण रावसाहेब दानवे यांचे मुली आहेत। सख्खे भाऊ बहीण म्हणून या दोघांची नावं येतात संजना जाधव आणि संतोष दानवे। त्याच्यानंतर 2 सख्खे भाऊ याच्यामध्ये पहिलं नाव आहे तुमचं किरण सामंत हे राजापूर या विधानसभेमधून निवडून आले आणि दुसरं नाव आहे तुमचं उदय सामंत हे रत्नागिरी या विधानसभेमधून निवडून आले। हे दोघं सख्खे भाऊ शिवसेना शिंदे गटामधून विधानसभेवरती निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे तुमचं नितेश राणे। नितेश राणे हे कणकवली या विधानसभेमधून आमदार झाले। त्यांचे सख्खे बंधू निलेश राणे हे कुडाळ विधानसभेमधून आमदार झालेले आहेत। अशा प्रकारे नितेश राणे हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढतात आणि निलेश राणे शिवसेना शिंदे गटाकडून लढतात आणि हे दोघं जण घराणेशाहीमधून आलेले सख्खे भाऊ आहेत। त्याच्यानंतर मावस भाऊ आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेमधून विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावस भाऊ हे वरुण सरदेसाई आहेत। वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व या ठिकाणातून विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। त्याच्यानंतर भावंड याच्यामध्ये जर पाहिलं तर अजित दादा पवार हे बारामती या विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या राज्यसभेवरती खासदार आहेत। त्यांचे काका शरदचंद्रजी पवार साहेब हे राज्यसभेवरती खासदार आहेत। त्यांच्या बहीण सुप्रियाताई सुळे या बारामती या लोकसभेमधून खासदार राहिलेले आहेत। त्यांचे पुतणे म्हणजेच तुमचे रोहित दादा पवार हे विधानसभेवरती निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतरचं पुढचं आहे की सख्खे साडू म्हणून 2 नाव आहेत। एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट यांचे प्रदेश अध्यक्ष असणारे जयंत पाटील यांचे सख्खे साडू सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती शिराळा या मतदारसंघामधून विधानसभेवरती निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर बापलेक असं जर गणित पाहिलं तर संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरामधून खासदार झाले आणि त्यांचा मुलगा विलास भुमरे हा पैठण या विधानसभेमधून आमदार झालेला आहे। त्याचप्रमाणे राणे परिवारांमध्ये देखील नितेश राणे, निलेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे हे देखील आपल्याला गणित या ठिकाणी जुळवता येतं। त्याच्यानंतर सासरा आणि जावई याच्यामध्ये शिवाजीराव कर्डिले हे राहुरी या विधानसभेमधून आमदार झालेले आहेत आणि दुसरं म्हणजे संग्राम जगताप हे अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती ते विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 288 एवढ्या विधानसभेच्या जागा आहेत आणि या 288 जागांपैकी भरपूर साऱ्या जिल्ह्यांमध्ये
घराणेशाही ही पुढे आलेली आहे आणि याच घराणेशाहीमधून ती नावं सतत आपल्याला आलटून पलटून विधानसभेवरती आणि लोकसभेवरती निवडून जाताना दिसतात. भरपूर वेळा एक घराणं भारतीय जनता पार्टीमध्ये असतं, दुसरं घराणं शिंदे गटामध्ये असतं, तिसरं घराणं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये असतं, चौथं घराणं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटामध्ये असतं आणि पाचवं घराणं हे काँग्रेसमध्ये असतं. खरं पाहिलं तर ही घराणेशाहीची पद्धत काँग्रेसने सुरू केली. मात्र सध्याच्या घडीला भारतीय जनता पार्टीने विधानसभेचे तिकीट देताना आणि मंत्रिमंडळामध्ये देखील भरपूर प्रमाणात घराणेशाहीमधून निवडून आलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलेलं आहे.